feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? I wanna be the greatest. Everybody on the fake shit. I look around and feel like everybody is the fakest. I make this every day and I'm impatient, hoping one day I blow up from the basement. Statement, the top is so vacant. I don't hear shit that I think is amazing. Whoa. I feel like I'm losing my mind. सीएसटी स्टेशनला पोहोचलो. आता जर टॅक्सी घेतली आहे आणि आपण हॉटेल ग्रँडच्या इथे जाणार आहे. अस्मिताच्या बड्डेचा फोटोशूट करणार आहे एक छोटंसं. बड्डे वीकच आहे. रशियनच्या काळामध्ये बांधलेल्या बिल्डिंग्स आहेत सगळ्याच्या. तर आपण आता अस्मिताचे थोडेफार शॉर्ट्स घेऊया आणि नंतर तिथून पुढे दुसऱ्या लोकेशनला शिफ्ट करूया. शूट लोकेशन फर्स्ट ग्रँड हॉटेल. मागे आपली मोड उभी आहे, तर आपण शूट करूया आपल्या मोबाईलने. हां ठीक आहे, चालेल. रील घेऊ ना. गो. ये कॅमेरा तुमचा. येस येस येस. गो गो. सो आता इथे ग्रँड हॉटेलच्या समोरचं शूट झालेलं आहे. मॉडेलला फोटोज आवडलेले आहेत आणि मॉडेलचा बड्डे आहे म्हणून आपण हे फोटोशूट करतो आहे. आणि आता आपण नेक्स्ट लोकेशनला जाऊया. या लोकेशनचे जे शॉट्स आहेत ते तुम्हाला तर बघायला मिळतीलच. आपण भेटूया नेक्स्ट लोकेशनला. आय होप तुम्हाला हे फोटोज आवडले असतील. आपण आता नेक्स्ट लोकेशनला जाऊया आणि तिथे फोटोशूट करूया. सो आता आपण चाललो नॅशनल लायब्ररीच्या लोकेशनला. तिथे थोडाफार शूट करता येईल. आज वॉकिंग डे त्यामुळे जेवढं शूट करता आता केलेलं. नॅशनल लायब्ररीच्या इथे पण फोटोशूट करणार. असं तुम्हाला आता आधीचं दाखवलं शूट ग्रँड हॉटेलच्या इथलं, तसं सेम तुम्हाला हे लोकेशनचं पण दाखवतो. नॅशनल लायब्ररीच्या इथं उतरलो, पण तिथे खूप जास्त वूड आहे आणि लायब्ररी पण ओपन आहे. तर नॅशनल लायब्ररीच्याच एक्झॅक्टली ऑपोजिट साईडला एक जागा आहे. तिथे आम्ही थोडं काहीतरी खायचा विचार करतो आहे. आणि तिथे 1-2 बिल्डिंग्स आहेत, ओन स्ट्रक्चर आहे. तिथे थोडेफार शॉट्स घेऊया. असं काहीतरी शॉर्ट आहे. तर ही लोकेशन झालेली आहे. नेक्स्ट लोकेशनला जाऊया. दिस वे कुठून चल्या गाडीच्या मागून. वी आर गोईंग टू द लायब्ररी लोकेशन, जे इथून जवळच आहे. आपण आता मुंबई समर्जाच्या समोर होतो, इथे शूट घेतलेलं आहे. इथून जाऊया आपण. ते बघ इथे पण ना बरेच इथे बरेच शूट करतात. तुला हवं आहे तर इथे आपण 2-3 शूट घेऊया. हा लाइटिंग छान येतो इथून जो येतो तो. आता आपण इथे शूट घेऊया. ही लोकेशन छान आहे एकदम. ठीक आहे.
मॅडम एकटीचे फोटो काढून बोर झालेले आहेत, आता दोघांचे फोटो काढायचं बोलते. तर आता दोघांचे फोटो काढूया लायब्ररीच्या समोर. खूप फोटो काढलेत आपण. तुम्हाला आता एंडला बी दाखवतो फोटोज. खूप सारे छान छान फोटोज काढलेत आम्ही. लोकेशन खूप छान आहे. माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता. आता आपण नॅशनल लायब्ररीच्या इथे जाऊया आणि तिथे थोडेफार फोटो काढूया. ती बोलते की म्हणजे सिंगल खूप झाले, आपण आता दोघांचे काढूया. मी म्हटलं चल ठीक आहे, तुझं मन ठेवायला 1-2 फोटो आपण एकत्र काढूया. आता आपण नॅशनल लायब्ररीच्या समोर आहे. तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता माझ्या. सो आता इथे थोडेफार फोटोचे शॉट घेऊया. थोडा लाईट खाली कमी येतोय, तर थोडंसं वरती जाऊन लाईटमध्ये घेऊया, सो दॅट एकदम क्लिअर आहे. सो फायनली सगळं शूट संपलेलं आहे आणि आम्ही खूप थकलो आहे. जेवायचं कवर करायचं होतं, पण आता संध्याकाळचे झालेत 6 वाजलेत आणि खूप भूक लागली आहे आणि आता पुढे काय रेकॉर्ड करायची ताकद उरलेली नाही आहे. जेवायचं काय माहीत नाही आहे. तर आता आम्ही जेवायला जाणार आहोत. इथून खूप बघायची आवाज होता गाड्यांचा, म्हणून रेकॉर्ड करता आलं नाही. तर हा ब्लॉग आपण इथेच संपूया. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, तुम्हाला फोटोजसुद्धा आवडले असतील. आपण हे सगळे फोटोज मोबाईलवरती काढलेले आहेत. तर तुमचे कमेंट्स द्यायला विसरू नका की तुम्हाला फोटोज कसे वाटले. जर आवडले असतील तर तुम्ही नक्कीच लाईक करा आणि जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, कारण जर तुमचा तेवढाच चांगला प्रतिसाद असेल माझ्या ब्लॉगला, तर मला अजून चांगलं कॉन्टेंट बनवायला आवडेल आणि तुम्हाला दाखवायला आवडेल. तर असाच तुमचा सपोर्ट राहू द्या मला. आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व फॅमिली आणि मित्रांबरोबर शेअर करायला तर अजिबात विसरू नका. तर असंच छान ब्लॉग घेऊन पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येईन मी. तोपर्यंत सुखरूप राहा आणि स्वतःची काळजी घ्या.